आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व रसिक श्रोत्यांना राहुल आत्रामचा नमस्कार. विशेष म्हणजे 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिवस. संपूर्ण देशामध्ये आपण त्या संदर्भात जनजागृती करीत असतो आणि या जनजागृतीच्या निमित्ताने शासन, प्रशासन, सरकार, आपल्या इथले शासकीय यंत्रणा या रुग्णांसाठी कोणत्या कोणत्या योजना करतायत किंवा या माध्यमातून या रुग्णांसाठी काय उपचार पद्धती आहे अशाच्या अनुषंगाने सखोल प्रकाश टाकण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर संजीवनी साहेबराव मोरे मॅडम असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत ब्लड बँक इथे. जीएमसी ब्लड बँक नांदेड इथल्या त्या मुख्य आहेत. रक्तदानाच्या निमित्तानं आपण म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि एखाद्याचा जीव वाचवायचा असेल तर रक्तदान करणं किती आपल्यासाठी ती मौल्यवान गोष्ट आहे की आपल्यामुळे जर एखाद्याचा जीव वाचत असेल. लोकांमध्ये गैरसमज पण आहे. रक्तदान केल्यानं अनेक प्रश्न समस्या निर्माण होऊ शकतात आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि विशेष म्हणजे 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिन या निमित्तानं आपल्यामधील आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी आपण काय करू शकतो, एक समाजाचा घटक म्हणून आपण काय करू शकतो, एक समाजाचा घटक म्हणून आपली स्वतःची जबाबदारी काय आहे, असे अनेक समस्याग्रस्त रुग्ण जे आपल्या डोळ्यासमोर दिसतात त्यांना आपल्या मदतीची, सहकार्याची साथ आवश्यक असते. या सर्व गोष्टींचं उत्तर घेण्यासाठी डॉक्टर संजीवनी मोरे मॅडमचं आपण स्वागत करूया. मॅडम, माझ्या आकाशवाणी कुटुंबाकडून आणि माझ्या सर्व श्रोत्यांकडून आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. धन्यवाद. मॅडम, मी आता जसं म्हटलं की 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन आणि थॅलेसेमियाच्या निमित्ताने आपल्या अनेक लोकांमध्ये गैरसमज आहे आणि मी जसं म्हटलं की आपण रक्तदान केलं पाहिजे, रक्तदान करणं खूप चांगलं आहे, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. पण रक्तदान करण्यासाठी पण लोकांना असं वाटतं की रक्त दिल्यामुळे पण माझ्यामध्ये अनेक कमजोरी येऊ शकते किंवा अनेक बिमाऱ्या होऊ शकतात, अनेक गैरसमज आहे. तसे अनेक प्रश्न उपप्रश्नाच्या माध्यमातून लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी मला असं वाटतं की थॅलेसेमियाच्या निमित्ताने या विषयावर आपण सखोल चर्चा करणं आज काळाची गरज झालेली आहे. तर त्या निमित्ताने संजीवनी मॅडम आपण बोलूया. थॅलेसेमियाच्या माध्यमातून लोकांमध्ये ज्या पद्धतीची जनजागृती व्हायला पाहिजे ती झालेली नाही. आता आपण शहरी भागाचा विचार करायचा आणि आपल्याला ग्रामीण भागाचा विचार करायचा आहे. आदिवासी भाग आहे त्याच्यामध्ये या लोकांपर्यंत ही गोष्ट माहीतच नाही आहे की थॅलेसेमिया म्हणजे काय. आणि एक डॉक्टर म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे आणि तुमच्यासोबत आमची ही सामूहिक जबाबदारी आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, बरेचसे असे आजार असतात जे अनुवांशिक असतात, तर थॅलेसेमिया आजार हा अनुवांशिक आहे काय की नाही? सर, हा अनुवंशिक आजार आहे. अच्छा. सर, म्हणजे थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर अशा 2 प्रकार आहेत सर. अच्छा. हा, जर थॅलेसेमिया मायनर मला आहे आणि माझ्या हजबंडला थॅलेसेमिया मायनर आहे सर. अच्छा, मायनर. तर सर, माझ्या प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये मला 25% थॅलेसेमिया मेजर होऊ शकतो सर, 50% थॅलेसेमिया मायनर होऊ शकतो आणि 25% नॉर्मल होऊ शकतो सर. अच्छा. आणि हा आणखीन एक गैरसमज आहे सर या लोकांमध्ये की मला आता पहिलं मूल थॅलेसेमिया मेजर झालेलं आहे तर दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये मला नॉर्मल होतील. अच्छा. पण आपल्याला हे सांगायचं सर लोकांना की प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला तेवढे चान्सेस आहेत. म्हणजे तुम्हाला 25% चान्स तुम्हाला थॅलेसेमिया मेजर आहे, 50% तुमचे मुलं कॅरियर होऊ शकतात म्हणजे वाहक होऊ शकतात म्हणजेच मायनर, आणि 25% नॉर्मल होऊ शकतात सर. अच्छा. तर त्याच्यासाठी एक साधी टेस्ट आहे सर, HPLC म्हणून. अच्छा. हा, ती आपल्याला लग्ना अगोदर करणं खूप गरजेचं आहे तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं. अच्छा. बरं, आता या संदर्भात आपण बोलू मॅडम. प्रमुख म्हणजे थॅलेसेमिया म्हणजे काय? तर थॅलेसेमिया म्हणजे हा एक रक्ताचा आजार आहे सर. अच्छा. हा, रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं सर. तर हिमोग्लोबिन तयार होण्याच्या दोषाचा आजार आहे हा सर. अच्छा. हा, तर रक्तातलं हिमोग्लोबिन कमी होतं सर. हिमोग्लोबिन हे एक प्रथिने आहे सर. लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन हे एक प्रथिने आहे जे आपल्या पूर्ण बॉडीला ऑक्सिजनचा पुरवठा करते सर. तर हा संसर्गजन्य आजार नाहीये सर. अच्छा. हे आपल्याला ठामपणे सांगायचंय की हा एक अनुवंशिक आजार आहे आणि हा अनुवंशिक आजार असल्यामुळेच हा आपल्याला पूर्णपणे टाळता येतो. अच्छा. हा आजार का होतो मॅडम असं वाटतं आपल्याला? हा आपल्याला जनुकाद्वारे होतो सर. अच्छा. हा, म्हणजे तुमचे आईकडून जे जनुके मिळतात, वडिलांकडून जे जनुके मिळतात, जीन्स म्हणतो आम्ही सर, गुणसूत्र. जीन्सच्या थ्रू तुम्हाला वडिलांकडून 50% जीन भेटले, आईकडून पण 50% जीन भेटले तर तुम्ही थॅलेसेमिया मेजर होता सर. अच्छा. हा, याची लक्षणं काय मॅडम? हा, लक्षणं सर, 6 महिन्याचं बाळ झालं तुमचं थॅलेसेमिया ग्रसित जर असेल ते, तर ते असं सुस्त पडून राहणार, चिडचिड करणार, दूध पिणार नाही सर. ते त्याचा पूर्ण असं रक्त कमी झाल्यामुळे तो पेल दिसणार. अच्छा. म्हणजे विकनेस येणार सर आणि त्याला वारंवार इन्फेक्शन होत राहणार सर. त्याचं पोट फुगलेलं असेल सर. अच्छा.
म्हणजे हे लक्षणे आहेत. हा, आणि त्याला फिडिंग करताना पण त्रास होईल सर, तो अच्छा. घाम येईल असा. हं. मग असे खूप चिडचिड करायला आहे, सतत त्याला संसर्ग होत आहे, पोट फुगलेलं आहे, खात काहीच नाही, असे हे कारण घेऊन बाळ घेऊन येतात सर हा, मुलं. म्हणजे हे लक्षणे दिसलेत. हा, हे कमीत कमी वयामध्ये कळायला पाहिजे सर. 6 अच्छा. ते 1.5 वर्षाच्या दरम्यान अच्छा. हे कळते सर. बरं. हा. मॅडम, तुम्ही जसं Diagnose आता होते. म्हटलं अनुवांशिक आजार आहे महत्वाचा मुद्दा, हं. आणि त्याच्यानंतर तो अनुवांशिकच असते, त्याच्यामुळे त्याची लक्षणे आता तुम्ही सांगितली. हं. मॅडम, जसं म्हटलं की तुम्ही 3 महिन्याच्या बाळापासून 1.5 वर्षाचं हा, पण बाळापर्यंतचा. या वयामनात आपल्याला हे बऱ्यापैकी कळूनच जातं सर, की अच्छा. कारण एचबी एकदम डाऊन होत जातं सर. यांचं अच्छा. 3, 2, 5 असं एकदमच एचबी कमी होऊन जातं होऊन सर. जाते. बरं मॅडम, असं बघतोय आपण शासन प्रशासन सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आहे रुग्णांसाठी, हो सर. ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे, ज्यांनी तेवढा पैसा खर्च करून ट्रीटमेंट घेऊ शकत नाही, तर शासनाच्या विविध योजना आहे आरोग्याच्या बिलकुल संदर्भात. सर. तर थॅलेसेमिया रुग्णांसाठी शासनाच्या कोणत्या योजना आहे ज्या माध्यमातून ते या पद्धतीचा उपचार घेऊ शकतात, त्या योजनेच्या माध्यमातून? सर, MJPJY, आयुष्यमान भारत हं. हे गव्हर्नमेंटमध्ये तर आहेतच सर, अच्छा. पण प्रायव्हेटमध्ये पण ह्या योजनांची ज्यांच्याकडे एनरोलमेंट आहे, हा. तर त्या हॉस्पिटलमध्ये ह्या पेशंटची मोफत तपासणी होते सर. होतेच. हा, अच्छा. मग त्यांचं म्हणजे पूर्ण खर्च त्यांचा मोफत होऊन जातो. अच्छा. थॅलेसेमियामुळे जे कॉम्प्लिकेशन हं, झालेले आहेत, किंवा हं. मग थॅलेसेमियाच्या पेशंटला हं. दुसरंही काही आजार झाले असले हं. तरी पण त्या योजनांमध्ये कव्हर होऊन थॅलेसेमियाला पूर्णपणे मोफत आहे सर. बरं मॅडम, थॅलेसेमिया रुग्णांना आपण असं बघितलं, आम्ही ऐकलं पण आहे, हं. म्हणजे आता किती खरं आहे खोटं आहे माहित नाही, पण तुम्ही त्या क्षेत्रामधले आता आम्ही असं ऐकलं आहे की थॅलेसेमिया रुग्णाला दर 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात रक्त बदलून रक्त चढवावं लागतं. नाही, बदलायची आणि गरज नाही, असं सर. ऐकलंय आम्ही की नाही. पूर्ण रक्त काढलं जाते, नंतर दुसरं रक्त चढवलं नाही, जातं, आणि नाही, सर. असं केलं तरच म्हणजे त्यांचे प्राण वाचू शकतात. किती याच्यामध्ये खरं सत्यता आहे? सर, त्यांचं मेन ट्रीटमेंट म्हणजेच त्यांना प्रत्येक 6 महिन्याच्या नंतर सर त्यांना प्रत्येक 2 ते 3 वीकला तुम्हाला एक रक्ताची युनिट द्यावंच लागते. अच्छा, म्हणजे एक पॅकेट किमान रक्त लागेलच त्याला? लागेलच सर. अच्छा. हा, आणि जसं जसं वय वाढेल सर तुमचं, हं. आता कसं असते सर, 10 किलोच्या बाळाला आम्ही देतो 100 ml. अच्छा, म्हणजे प्रत्येकाचं लिमिट ठेवलेली आहे. हा, आता लहान मुलं जेव्हा असते 10 किलो म्हणजे अच्छा, तुमचं वेट आणि वय. हा, मग जसं जसं तुमचं वय वाढेल आणि हे तसं तुमचं सर ड्युरेशन कमी होतं हं. बॅगचं. म्हणजे तुमचं 12 वर्षाला काय होईल सर, तुम्हाला 15 दिवसाला 2 बॅग द्यावं लागतात. अच्छा. म्हणजे तुमचं ड्युरेशन कमी होईल हं. आणि क्वांटिटी पण वाढेल, कारण तुमचा वेट वाढलेला असेल. त्याच्यानंतर आणखीन एक कॉम्प्लिकेशन होतं सर, तुम्ही सतत वारंवार जेव्हा ब्लड देता तर त्यामुळे तुमच्या रक्तामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं सर. अच्छा. हा, म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्तीनं किमान वर्षातून 2 ते 3 वेळा रक्तदान करावं, जेणेकरून नवीन रक्त मिळेल आणि नवीन गोष्टी निर्माण होईल आपल्या शरीरामध्ये. बिलकुल असं सर. म्हणायला हरकत नाही. नाही, रक्तदान केलंच पाहिजे सर. माझी अशी कळकळीची विनंती आहे सर्वांना की तुम्ही रक्तदान केलंच पाहिजे, कारण रक्तदान तुमच्या एका रक्ताची बॉटल तुम्हाला त्याच्यासाठी फक्त 10 मिनिट लागतील. एका रक्त संक्रमणाने तुमचा एक पेशंटचा पूर्ण जीव वाचू शकतो सर. छान. असं उन्हाळ्यामध्ये सर तर आता असं होतं की आमच्याकडे पूर्ण स्टॉक नाहीये. अच्छा. हा, म्हणजे कमी होऊन जातो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो, जास्त म्हणजे येतो, समस्या सर. येतो की हा, आपल्याकडे स्टॉकच नाही राहत. आपल्याकडे ते ज्या पद्धतीने रक्त आपल्यापाशी अवेलेबल पाहिजे ते नाही नाही होत सर, आहे. कारण बरं. लोकांमध्ये असे गैरसमज आहेत सर की उन्हाळ्यामध्ये अगोदरच त्यांना कासावीस होतं, म्हणजे असं तर त्यांना वाटतं की रक्त संक्रमण केलं तर मग त्यांना अशक्तपणा येईल. बरोबर. पण हा खूप मोठा गैरसमज आहे सर. 48 तासात तुमचं रक्त तयार होतं सर. अच्छा. हा, तुम्ही रक्तदान केलं, घरी जाऊन जेवण केलं, व्यवस्थित पाणी घेतलं, थोडा आराम केला, तुम्ही रिकव्हर झाले सर दुसऱ्या दिवशी. वा. म्हणजे जो हा गैरसमज आहे लोकांमध्ये, गैरसमज आहे की आपण रक्तदान केलं तर आपल्याला अशक्तपणा येईल, चक्कर येईल, नाही, इतरही आरोग्यावर काहीतरी दुष्परिणाम होईल, पण हा गैरसमज आहे. तेव्हा श्रोतेहो, एक लक्षात घ्या की आपण जर रक्तदान केलं तर त्या रक्तदानामुळे आपल्यामुळं कोणाचा जर जीव वाचत असेल तर नक्कीच रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान केल्यानं आपल्या आरोग्यावर कोणतीच समस्या येत नाही आणि कोणताच प्रॉब्लेम निर्माण होत नाही. मॅडमनी जसं सांगितलं की थॅलेसेमिया आजाराचे जे रुग्ण आहेत ते देखील आपले भाऊबंधू आहे, भगिनी आहे, आणि आपल्या समाजाचा घटक म्हणून एक जबाबदारी असते की आपल्या या बंधूंना भगिनींना मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. विशेष म्हणजे मॅडमशी चर्चा करताना अनेक छोट्या मोठ्या गोष्टी अजून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, अजून एक प्रश्न असा होता की आपण असं बघतोय की शासनाच्या एक मधामध्ये नवीन काही नियम आले होते की HIV तपासणी करून घ्या, त्याच्यानंतरच लग्न करा, म्हणजे लग्नापूर्वीची तपासण्या
काही नवीन नियम काढले आहे सरकारने. तर थॅलेसेमिया जसं आपण म्हटलं की आता HIV पॉझिटिव्ह आहे का नाही त्याची तुम्ही चाचणी करा, नंतर लग्न करा. आता थॅलेसेमियाच्या माध्यमातून देखील लग्नापूर्वी जर आपण ही तपासणी केली तर नक्कीच येणारी जे समस्या आहे त्याला आपण टाळू शकतो. त्या संदर्भात काय बोलणार? सर, हा एक अनुवंशिक आजार असल्यामुळे आपल्याला हा मिळतो पालकांकडून. मग ही आपली एक वैयक्तिक जबाबदारी होते. आपली संतती येणारी जी नवीन पिढी आहे त्याला आपण वारसा कसा देतोय हे आपल्याकडून ते हस्तांतरित होऊ नये. आणि ह्याचं एक म्हणजे अवघड असं आहे सर, थॅलेसेमिया मायनर जेव्हा असतो तो पेशंट पूर्णपणे नॉर्मल असतो सर, तुमच्या माझ्यासारखा. अच्छा, म्हणजे आपण जसं सामान्य जीवन जगतोय तसं? बिलकुल सर, काहीच नाही. म्हणजे मलाही असू शकतो, तुम्हालाही असू शकतो. तर ते नॉर्मल असल्यामुळं असं लोकांमध्ये गैरसमज आहे की माझ्या 7 पिढ्यामध्ये कुणालाच नाही झालाय, कुणाला झालेला नाहीये आणि मी पण नॉर्मल आहे, मग मी ही तपासणी का करू? अच्छा, म्हणजे माझ्या राहण्यामध्ये कोणालाच नाही तर मी तपासणी करण्याची गरज काय आहे ते विनाकारण. पण असं होतं सर, तुम्ही पण नॉर्मल, म्हणजे मी पण नॉर्मल आहे आणि माझा होणारा पार्टनर पण नॉर्मल आहे, हे लग्न अगोदर तुम्हाला कळतच नाही. बरोबर. ते कारण हे नॉर्मल पूर्णपणे फक्त याच्यासाठी एक HPLC टेस्ट आहे, ती टेस्ट करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपल्याला तुमचं थॅलेसेमिया मायनरचं स्टेटस कळतं. अच्छा, जर मी थॅलेसेमिया मायनर आहे आणि माझे होणारा पार्टनर पण थॅलेसेमिया मायनर असेल तर तुमच्या प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये 25% चान्सेस असतात की तुम्हाला थॅलेसेमिया मेजर होणारच. एवढे चान्सेस असू शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला एक महत्वाचं करायचं तर एक साधी टेस्ट करायची आहे थॅलेसेमियासाठी, HPLC. ती तुम्हाला लग्ना अगोदर खूप महत्वाचं आहे की तुम्हाला तुमच्या पार्टनरचं थॅलेसेमियाचं स्टेटस कळणं महत्वाचं आहे. एकंदरीत मॅडम असंही बघतोय आपण की थॅलेसेमिया या विषयाच्या अनुषंगाने महत्वाचा विषय आहे. आपण असं बघतो की बरेच वेळा रुग्णांना जेव्हा आजार होतात पथ्य पाळले जातात है ना, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, किंवा त्यांना आपण वेगवेगळं डॉक्टर सुचवतात की तुम्ही हे आहार घ्या, ते आहार घ्या. थॅलेसेमिया आजार झालेल्या रुग्णांसाठी काही असं नियोजन असते का की काय आहार घेतला पाहिजे, काय घेतला नाही पाहिजे, की आपण जसं सामान्य व्यक्ती आहोत आपण वरण भात भाजी पोळी खातो, म्हणजे फ्रुट्स खातो, तर हे सगळं ते खाऊ शकतात किंवा त्यांना वेगळं काय आहार किंवा काय असते? सर, त्यांना पौष्टिक आहार द्या तुम्ही सर. कॅल्शियम, फोलेटचा, आयरन नाही देऊ सर, कारण त्यांच्याकडे त्यांना सातत्याने आपण जेव्हा हे देत असतो, वारंवार तुम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना सर, रक्तसंक्रमण, बरोबर, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी त्यांच्याकडे लोहाचे प्रमाण वाढलेलं असते. त्याच्यामुळे आयरन नाही द्यायचं. फोलेट आणि कॅल्शियमचा युक्त जे पण आहारामध्ये आहे पौष्टिक आहार द्या सर, बस काही हे सगळ्यात चांगलं आहे. एकंदरीत नैसर्गिकरित्या आपल्याला सामान्य जीवनामध्ये लागणारा आहार जो आहे तो आहार जर आपण थॅलेसेमिया रुग्णांना देखील दिला तरी चालते, असं काही नाही. पण जसं आपण असं म्हणतोय की जसं एक सर्वसामान्य व्यक्ती हा समाजाचा घटक आहे, तसे अनेक थॅलेसेमिया रुग्ण देखील हे समाजाचे महत्वाचे घटक आहे. त्यांना नाकारून आपल्याला चालणार नाही, आपल्याला त्यांना सोबत घेऊन चालणं आवश्यक आहे. ते एक आपली जबाबदारी म्हणून सामूहिक जबाबदारी आहे. नक्कीच शासन, प्रशासन, सरकार तर आपल्या माध्यमातून प्रयत्न करत आहे की सर्व रुग्णांसाठी योग्य पद्धतीने उपचार मिळावा, विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना उपचार मिळावा, आणि कुटुंबाची, शेजाऱ्यांची, मित्रमंडळाची, आणि हे एक सामूहिक जबाबदारी आहे, कारण समाजाचा आपण एक महत्वाचा घटक आहोत, ते पण आहे. सर, मला असं वाटते की प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की तुम्ही HPLC एक साधी एक आयुष्यात टेस्ट करा. तुमचं तो स्टेटस माहित पाहिजे आणि लग्न अगोदर तुमच्या पार्टनरचं तुमचं स्टेटस माहित पाहिजे. समजा तुमचं लग्नही झालेलं असेल तर सर आणखीन एक आहे की तुम्ही प्रीनॅटल डायग्नोसिस म्हणतो आम्ही. जर लग्न झालेलं असेल, आता काही लोक म्हणतील की आम्ही तर लग्न केलंय, आम्हाला नाही माहिती, तर मग तुमची प्रेग्नन्सीमध्ये 2-3 महिन्यात सर सगळ्या टेस्ट होतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक HPLC टेस्ट करून घ्यायची. वेळ अजून गेलेली नाही असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही 2-3 महिन्यामध्ये ही एक HPLC टेस्ट ही खूप महाग नाहीये सर, 700-800 रुपयामध्ये तुमची ती टेस्ट होऊन जाते. आणि महालॅब म्हणून जे गव्हर्नमेंटच्याच लॅबचं एक हे आहे सर्कल, वेबसाईट आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ती मोफतही होते आणि प्रत्येक स्तरावर आहे सर ती. तुमच्या तालुका स्तरावर आहे, जिल्हास्तरीय हॉस्पिटलला आहे, आणि तुम्ही टर्शरी केअर सेंटरला म्हणजेच कॉलेजेसला आले, GMC नांदेडला वगैरे, तर तिथे तर तुम्हाला पूर्णपणे मोफतच आहे. तर ही तर सर तुम्ही ही टेस्ट करून घ्यायची
आणि त्यावेळेस तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल किंवा मायनर असाल तर तुमच्या पार्टनरची पण तेव्हा टेस्ट करून घ्यायची. अच्छा. हा, जर तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे, पार्टनरची टेस्ट निगेटिव्ह आहे तर प्रश्न नाही सर. अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. हा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. हा, बरोबर. मग जर तुमच्या पार्टनरची निगेटिव्ह आहे तर तुमच्या फक्त 50% बाळ जे आहेत ते तुमचे कॅरियर राहतील. अच्छा. कॅरियर म्हणजे थॅलेसेमिया मायनर असतील सर. अच्छा. हा, आणि 50% बाळ नॉर्मल असतील, पण तुमचं थॅलेसेमिया मेजर नाही असणार आहे. अच्छा. कारण तुमचा पार्टनर निगेटिव्ह आहे. बरं. आणि याच्या पुढे सर तुम्ही पॉझिटिव्ह आले एचपीएलसीच्या टेस्टमध्ये, तुमचा पार्टनरही पॉझिटिव्ह आलेला आहे, आणखीनही वेळ गेलेली नाही, त्यावेळेस सर तुमचं 11 ते 12 वीकमध्ये तुमची दुसरी एक टेस्ट होते सर, सीव्हीएस आणि अॅम्निओसेंटेसिस म्हणून 4 महिन्यामध्येच अॅम्निओसेंटेसिस टेस्ट असते. तर त्या टेस्टमध्ये पण तुम्हाला कळून जातं की तुमचं बाळ थॅलेसेमिया मायनर आहे का मेजर आहे का नॉर्मल आहे. जर ते तुमचं बाळ थॅलेसेमिया मेजर आहे तर तुम्ही जेनेटिक काउन्सिलिंग करून त्याचा काय निर्णय घ्यायचा तो घेऊ शकता की त्या बाळाला जन्म द्यायचा आहे का नाही द्यायचा आहे. मॅडम, पूर्वी जसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून थॅलेसेमिया जे रुग्ण आहे त्यांचं आयुर्मान कमी होतं, पण आता नवीन नवीन उपचार पद्धतीच्या माध्यमातून या रुग्णांचे आयुर्मान वाढलेले आहे ऑपरेशनच्या माध्यमातून. तर अशी कोणती पद्धत आहे की ज्या माध्यमातून या रुग्णांचे आयुर्मान वाढले किंवा ते चांगलं आयुष्य जगू शकतात? सर, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन आहे सर, पण याच्यामध्ये पण असं आहे सर की तुम्ही कमीत कमी वयात त्या पेशंटला दिलेलं तर पेशंटला खूप जास्त फायदा होईल. म्हणजे त्याचं आपण त्याला वाचवू शकतो? बिलकुल वाचवू शकतो सर. याचे 95% तुम्हाला क्युअर भेटते सर. अच्छा. हा, पण मग तुम्हाला लवकरात लवकर निदान करून पेशंटला तेवढं स्टेबल ठेवावं लागतं सर. अच्छा. हा, आणि मग त्याचे बहीण, भाऊ, आई, वडील ह्याच्यातलं ज्यांच्या सोबत त्याचं मॅचिंग जे असेल, जास्तीत जास्त तर हे बहीण भावासोबत मॅचिंग असतं सर. अच्छा. हा, तर ते एचएलई मॅचिंग करतो सर आम्ही. मग एचएलई मॅचिंगच्या नंतर त्यांचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशनच्या नंतर ते पूर्णपणे आपल्यासारखं आयुष्य जगू शकतात. त्यांचा अगोदरचा जो बोन मॅरो आहे तो आपण रिड्यूस करून, म्हणजे साध्या भाषेत सांगायचं म्हणजे तो जाळून आपण नवीन तिथे तिच्या बहीण किंवा भावाचा तिथे टाकतो आणि मग ते नवीन त्यांना जे तयार होतं रक्त हे आपल्या तुमच्या आमच्यासारखं नॉर्मल असतं सर. अच्छा. म्हणजे या उपचार पद्धतीचा उपयोग करून आपण थॅलेसेमिया जे रुग्ण आहे त्यांचे आयुर्मान वाढवू शकतो आणि ते चांगलं जीवन जगू शकतात. बिलकुल सर. एकंदरीत या निमित्तानं जसं आपण म्हणतो की रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि प्रत्येक व्यक्तीनं रक्तदान केलं पाहिजे, जेणेकरून बरेच वेळा ऑपरेशनच्या दरम्यान गर्भवती महिलांना रक्त लागतं किंवा अपघात झाला तर आपल्याला रक्त पुरवठा करावा लागतो. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आपण इतरांना मदत करू शकतो. फक्त मनातील गैरसमज दूर करणं आज काळाची गरज आहे. 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त मॅडम आपण सर्व आमच्या श्रोत्यांना, जनतेला काय आवाहन करणार किंवा काय सांगाल? सगळ्यांना, या श्रोत्यांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही एक साधी टेस्ट एचपीएलसी एक समाजाचं वैयक्तिक स्वतःसाठी आणि एक वैयक्तिक जबाबदारी म्हणून त्याला घ्यायला हवं. दुसरा सांगायचा मुद्दा म्हणजे सर, जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही स्वइच्छा रक्तदान करा सर. बरं. असं उन्हाळ्याच्या दिवसात असं होतं सर की ते घर द्या घर असं जे ऐकलेलं आहे आपण सेंटेन्स, तसं ते म्हणते पेशंट म्हणतात रक्त द्या मला कोणी एक बॉटल रक्त देईल का, म्हणजे त्याच्यामुळे माझं बाळ वाचेल. तर त्याच्यामुळे तुम्ही रक्तदान करावं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा श्रेष्ठ दान कोणतंच नाही सर. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा मला हे सांगायचं आहे की जनजागृती वाढवा. थॅलेसेमिया हा एक संसर्गजन्य आजार नसून हा अनुवंशिक आजार आहे. तर प्रत्येकाने याच्याबद्दल माहिती घ्यावी, गैरसमज दूर करावा. नक्कीच. एक मराठीमध्ये खूप सुंदर म्हण आहे की एकमेकाय सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जर आपण सर्वांनी एकमेकाला सहकार्य केलं तर नक्कीच थॅलेसेमियाच नाही तर इतरही जे महत्वाचे आजार आहेत ज्यापासून आपले अनेक बंधू भगिनी ग्रासलेले आहेत त्या सर्वांना आपण मुक्त करू शकतो. फक्त साथ हवी आहे एकमेकांची. बिलकुल. थॅलेसेमिया दिनानिमित्त नक्कीच हे वाक्य, ही वचन घेऊन आपण सर्वजण या मार्गाच्या माध्यमातून आचरण करूया आणि एकमेकाला मदत करूया. नक्कीच हा प्रश्न समस्या सुटायला वेळ लागणार नाही. डॉक्टर संजीवनी मोरे मॅडम, आपण 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त या माध्यमातून या विषयाच्या अनुषंगाने चांगली माहिती दिली. नक्कीच याचा फायदा आपल्या सर्व श्रोत्यांना होईल, नागरिकांना होईल अशी अपेक्षा करतो. आपण इथे आलात, आमच्याशी मनमोकळा गप्पा केला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर.